हाय, राधे राधे. झालं काही जेवण तुमचं? राधे राधे. झोपायची वेळ झालेली आहे ना. आज मी दिवसभरात काय शिकले माहिती आहे का? जी आपल्या जवळची असते ना, खूप जवळची असते, खूप जवळची. जशी आपली रक्ताची नाते, आपली घरची, बरोबर आहे. आपला नवरा, आपली बायको, आपला भाऊ, आपली बहीण, जे पण आपले ब्लड रिलेशनशिप, म्हणजे ब्लड रिलेशन्स. आणि त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट जी बाहेरची असतात, आपली मैत्री वगैरे, खूप जवळची मैत्री, जसं रक्तामध्ये आणि मैत्रीमध्ये फरक न करणं इतकं जवळचं, बरं का. जर ते पारखायचं असेल ना आपल्याला, तर त्या व्यक्तीला खूप गोंधळामध्ये टाकायचं. जर ती व्यक्ती आपल्याला वरवर म्हणजे खूप जवळचं बोलत असेल, पण ती आपली परकी आहे, ॲज अ मैत्रीण आहे, क्लासमेट आहे, किंवा मित्र आहे, किंवा बेस्ट फ्रेंड आहे, तर त्यांना अशा परीक्षेत टाकायचं ना, की ते आपल्याला त्यांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्याला ते किती लांब ठेवतात, किती डिस्टन्समध्ये ते आपल्याला ठेवतात, हे खूप मॅटर करतं. तेव्हा आपल्याला समजतं की ते आपण त्यांच्या किती जवळचे आहोत आणि किती नाही. आणि त्याच्यावरून आपण आपली एक स्ट्रॅटर्जी बनवायची, की ही व्यक्तीच्या आयुष्यात आपण काहीच मॅटर करत नाही, किंवा आपण ह्या व्यक्तीसाठी खूप इम्पॉर्टंट आहोत, खूप, बरोबर आहे ना. पण आपले घरचे आपल्या सपोर्टला असते ना, हे मैत्री, बाहेरची रिलेशनशिप, बाहेरचे रिलेशन, फ्रेंड सर्कल, काही कामाचं नाही. चेक करा. जर असं एखादा व्यक्ती येऊन आपल्याला खूप सांगतोय ना, की मी तुझा खूप जवळचा आहे, मी तुझी खूप जवळची आहे, मी तुझी खूप जवळची मैत्रीण आहे, असं काही बोलत असेल ना, चेक करा, लगेच चेक करा. आणि आज महत्त्वाचे शिकले म्हणजे, माझे आता आधीचे तत्त्व थोडेसे चुकीचे होते. जसं की भाऊ आला तर आम्ही त्याला जेवण वगैरे नाही विचारायचो, खरंच सांगते, नाही विचारायचो. तो जरी पोलीसमध्ये असेल तरी नाही विचारायचं. का? तर असं वाटायचं आम्ही जर विचारलं तर तो कधी पण वहिनीकडे भांडण करेल आणि जेवायला येईल. पण आज मी दिलं जेवायला, मला पण खूप चांगली फिलिंग आली की आपण आपल्या भावाला जेवण वाढलं. खूप छान एनर्जी. तो पण आनंदाने जेवला. मग मला प्रश्न पडला, मी का आधी मूर्खासारखे वहिनींचा विचार करत होते. वहिनी पण त्यांच्या जागेवर व्यवस्थित त्यांचा रोल प्ले करतायत ना. खूप छान आहे वहिनी. ते त्यांच्या जागेवर खूप छान रोल प्ले करतात, दादांची खूप काळजी घेतात, सगळं करतात ते, एव्हरीथिंग. मग मला पण साधं बहिणीचा चांगला रोल प्ले करायला मला काय प्रॉब्लेम होता ना, बरोबर आहे. हे मला खूप रिअलाईज झालं. तर याच्यावरून मला माझ्या भूतकाळाच्या काही गोष्टी आठवल्या, ज्या मी चुका केल्यात. जसं एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात आला तरी आपण त्याला आपला 100% देत नाही. म्हणतो की मी जर याला जीव लावला किंवा मी हिला जीव लावला तर हा त्याच्या घरच्यांना किंवा तिच्या घरच्यांना ही कमी जीव लावेल, बरोबर आहे. तर आपला हा चुकीचा, मला तरी वाटतं हा माझा चुकीचा एक हे होता, म्हणजे एक चुकीचे तत्त्व होते, एक चुकीची मेथड होती. दिस इज रॉंग आहे ना, दिस वॉज रॉंग मेथड असं म्हणलं तरी चालेल. तर तुमच्या आयुष्यात जे कोणी आहे, ज्यांना तुम्ही खूप मानता, खूप जपता, तर त्यांना खरंच माना, खरंच जपा, मनापासून जपा. काहीच डेमॉन्स्ट्रेशन करू नका, दिखावा करू नका. नातं आहे ते. काही दुकानात ठेवलेल्या शोकेसच्या वस्तू नसतात, फक्त दाखवायला. आणि नातं कसं असतं, एकदा तुटलं की तुटूनच जातं. आणि दुसरी गोष्ट शिकली मी, प्रत्येक वेळेस समोरचा मजबूर आहे असं गृहीत धरून स्वतःशी वाईट केलेलं चांगलं नाही. समोरच्याला समजून घेण्यात काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे, आपण स्वतःला समजून घेत नाही. तर स्वतःला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी द्या आणि आनंदी राहा.